व्यवसाय आणि नुकसान हे सूत्र कसं कसं जवळचं वाटायला लागले आजकाल. कारण आजकालच्या दुनियेमध्ये बरेच यंगर जनरेशन म्हणजे नवीन पिढी खूप दिवस अभ्यास करते आणि अभ्यास केल्याच्या नंतर जेव्हा एखादी जॉब किंवा एखादी नोकरी मिळत नाही म्हणून व्यवसायाकडे वळत आहे. आणि व्यवसायाकडे वळल्यावर नेमकं होतं काय, तर व्यवसायाला बघतानाच व्यवसाय ऑप्शन मध्ये बघितला जातो. त्याच कारणामुळे व्यवसाय आपला नुकसानमध्ये जातो. कारण कुठलीही वेळ ही आपल्याला अचानक समोर आणता येत नाही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये यशस्वी व्हायचं असेल त्याला ठराविक वेळ द्यावा लागतो. आणि नेमकं आपण इथेच चुकतो. आपण वेळ व्यवस्थित देत नाही आणि पैशाचंही मॅनेजमेंट व्यवस्थित करत नाही. त्याच कारणामुळे आपला व्यवसाय हा नुकसानमध्ये जातो. मुख्यतः व्यवसाय नुकसानमध्ये जाण्याचे सगळ्यात मुख्य कारणे काही आहेत. त्यातलं एक पहिलं कारण आहे ते म्हणजे व्यवसायाचा अभ्यास नीट न करणे. दुसरं, व्यवसाय आपल्याला समजत नाहीये. तिसरं, व्यवसायामध्ये नोकर म्हणून काम करावं लागतं पण ती आपली मानसिकता नसते. आपल्याला व्यवसाय म्हणजे आपण मालक असल्याचा फील घेण्यासाठी व्यवसाय उभा करतो आणि नोकर न होता मालक व्हायच्या उद्देशाने बघतो. पण व्यवसाय हा 24 तास नोकराचं काम आहे. म्हणजेच नोकरी ही 8 तासाची नोकरी असते तर व्यवसाय ही 24 तासाची नोकरी असते. तर तुम्हाला व्यवसाय करताना हा व्यवसाय नोकरी सारखी न करता व्यवसाय हा 24 तासाची नोकरी असल्यासारखा करावा लागेल तरच व्यवसाय नफ्यामध्ये जाऊ शकतो. अन्यथा व्यवसाय आणि नुकसान हे तर तथ्य आणि हे तर्क हे आपण ठरलेलेच आहे.